तर घाच जो गुंड आहे निलेश घायवळ यावरून आता महायुतीमध्ये काहीशी ठिणगी पडलेली दिसतेय। पुण्यामध्ये हे सगळं होताना दिसतंय। याचं कारण म्हणजे रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख केलेला होता आणि चंद्रकांत पाटील यांच्यावरती आपण काहीही आरोप केले नाहीत, फक्त त्यांच्या मतदारसंघात काय चाललंय याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं असं मी सुनावलंय, असं धंगेकरांनी आता स्पष्टीकरणामध्ये म्हटलंय। मी महायुतीमध्ये असल्याचा मला विसर पडलेला नाही असं प्रत्युत्तर त्यांनी अजित पवारांना दिलंय। काल अजित पवारांनी धंगेकरांच्या वक्तव्यावरून टोला लगावला होता। पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीची माहिती एकनाथ शिंदेंना आज देणार, तसंच कठोर कारवाईची मागणी करणार आहे असंही धंगेकरांनी म्हटलं। विचारतो की तुम्ही ऍक्शन प्लॅन घ्या। मी काय त्यांचा माझा दुश्मन नाही, बांधाला बांध नाही। निलेश घायवळ काय माझ्यापर्यंत कधी भविष्यात येईल असं मला वाटत नाही, पण पुणेकरांचा प्रश्न आणि पुणेकरांचा प्रश्न दादांनाच विचारावा लागेल, कारण ते मंत्री आहेत आणि त्या भागामध्ये 10 वर्ष ते आमदार आहेत। ह्याच्यामध्ये दादांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे।